आजचं राजकारण खूप वाईट झालेलं आहे. पहिले लोक पार्टी सोडून पळत होते, त्याला पार्टीमध्ये घेत होतो. पण आजकाल काय झालंय, एक नवीन माध्यम निघलेलं आहे. पार्टी सोडून पळायचं नाही, पार्टीला घेऊन पळायचं, म्हणजे त्याला पार्टीमध्ये जागा भेटते. हे आता खूप वाईट झालेलं आहे. त्यांचे जसे बाळासाहेब ठाकरे, त्यांनी एवढी मोठी पार्टी बनवली, एक इमानदार सेना बनवली, कारण मराठी माणसाच्या हक्कासाठी, आणि मराठी माणसाच्या हक्कासाठी बनवली. जोपर्यंत ते जगात होते, कोणाची ताकद नव्हती त्यांच्याशी बोलायची. जसं ते जग सोडून गेले, पोरांच्या हाती ते देऊन गेली सत्ता, त्यानंतर त्यांचे आतले किडे मकोडे असतात, काही लोक असतात, मग ते अवकातीवर येतात. आजचं राजकारण खूप वाईट हो. मोठा पक्ष काय म्हणतो, तुम्हाला यायचं असेल ना तर तुमची पार्टी तोडून या, तर तुम्हाला घेतो. असे भरपूर लोक आहेत, तुम्ही बघितले की पार्टी तोडून आपल्या मोठ्या पार्टीला जॉईन होतात. नाही झालं तर तुमची गैर नाही, तुम्हाला काही करू शकतो. त्यांनी रिझन दाखवलाय की तुम्ही नाही आला तर तुम्हाला काय करू शकतो ही माझ्या ताकद. मोठ्या माणसाच्या हातात जे असतो ना चाबूक, तो चाबूक त्यांच्याकडे अंकुश. काय खरं आणि काय खोटं हे त्यांना बरोबर माहिती. तुम्हाला माहिती, एवढं मोठं शिकून काय उपयोग नाही. तुम्हाला, मला वाटतं कलेक्टर बनवलं, आमदार बनवलं, तुम्हाला मोठे मोठे पदावर बसलं, पण तुम्हाला सांगितलं हे सगळ्यात मोठं जो पद आहे ना, ते गिळणारा माणूस असतो तो प्रधानमंत्री पद. ह्या सगळ्या पदापासून सगळ्यात मोठं प्रधानमंत्री पद तेच खरंय. त्यात भले शिकलेला माणूस असो की नसो, पण ताकद प्रधानमंत्री पदावरच आहे. तो काही करू शकतो. अशा गोष्टी आहे. राष्ट्रवादी पार्टीचं काय झालं, कुठलं तर असे आपल्या देशात मोठे मोठे मराठी माणसाची जी पार्टी बनली, त्यांना संपवण्यात आलेले आहेत. कारण मराठी माणूस कमजोर झाला पाहिजे आणि कुठल्या पद्धतीने वाढला नाही पाहिजे. एवढे तुकडे करा, एवढे तुकडा करा की अंग्रेजापासून बी आपण भारी माणूस. तर मित्रांनो, आजकाल मराठी माणसाचं फार दिशाभूल व्हायला लागलेली आहे. खरी गोष्ट आहे. कारण त्यांना मोठं पद भेटलं, तो गपची. तुमचं काय हो, काय नाही. बाय बाय.